Welcome students. Today we learn the SQL. SQL is nothing but structure query language. Now see what is SQL. Why we can use the SQL. Okay. Now SQL stands for structure query language. SQL लाच काय म्हणतो आपण स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. म्हणजे काय SQL काय आहे ही एक लँग्वेज. ओके. SQL इज यूज टू कम्युनिकेट विथ द डेटाबेस. मग ही जी SQL लँग्वेज आहे ती आपण कशासाठी यूज करतो की जी आपले डेटाबेस आहे तिच्याशी काय कम्युनिकेशन करण्यासाठी आपण कोणाचा यूज करत असतो SQL लँग्वेजचा. ओके. इट इज द स्टँडर्ड लँग्वेज फॉर RDBMS. मग ही काय रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमसाठी आपण काय करतो या लँग्वेजचा काय करत असतो यूज करत असतो. ही लँग्वेज कशी आहे स्टँडर्ड. ओके. SQL स्टेटमेंट्स आर यूज टू परफॉर्म द डिफरंट ऑपरेशन्स ऑन अ डेटाबेस लाईक इन्सर्ट, अपडेट, डिलीट अँड रिट्राईव्ह. ओके. मग हे जे SQL स्टेटमेंट आहे SQLचे काही स्टेटमेंट्स असतात मग ते काय करतो आपण यूज करतो कशासाठी डिफरंट ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी. मग कोणते कोणते ऑपरेशन परफॉर्म करत असतो आपण आपल्या डेटाबेसवरती इन्सर्ट, अपडेट, डिलीट अँड रिट्राईव्ह. म्हणजे यासारखे ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर आपण काय करत असतो SQLचे काही स्टेटमेंट्स यूज करत असतो. ओके. युजिंग these स्टेटमेंट्स वी कॅन परफॉर्म these ऑपरेशन्स. ओके. SQL इज युज्ड इन व्हेरियस RDBMS लाईक. मग काही रिलेशनल डेटाबेस आहेत त्याच्यामध्ये आपण काय करत असतो SQLचा यूज करत असतो. मग कोणते कोणते डेटाबेसेस MySQL, ओरॅकल, MS ॲक्सेस, डेटाबेस, SYBase. म्हणजे ह्या काय झाल्या तुमच्या सगळ्या डेटाबेस झाल्या त्यांच्यासाठी काय करत असतो आपण SQLचा यूज करत जातो. ओके. नाव 6th वन SQL इज डेव्हलप बाय. मग ही SQL कोणी डेव्हलप केली तर IBM. कधी इन 1970. तर कधी 1970मध्ये. देन SQL बिकम अ स्टँडर्ड ऑफ अन ANSI. मग काय झालं ANSI मीन्स अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट. ओके. इन 1986. मग काय IBMने 1970मध्ये काय केलं SQL डेव्हलप केली. मग ती SQL जी डेव्हलप झाली 1970मध्ये ती एक स्टँडर्ड लँग्वेज म्हणून कधी ANSIने काय केलं तिला थोडंसं स्टँडर्ड केलं कधी 1986मध्ये. ओके. अँड ANSI इज नथिंग बट अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट. ओके. नाव वी लर्न द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ SQL. ओके. First one is SQL is an ANSI and ISO standard computer language for creating and manipulating the database. म्हणजे ही SQL काय आहे कम्प्युटरची लँग्वेज आहे. कोणी क्रिएट केली ती कोणी डेव्हलप केली आहे ANSI अँड ISO फॉर कशासाठी क्रिएटिंग अँड मॅनिप्युलेटिंग द डेटाबेस. मग आपली जी डेटाबेस आहे ती क्रिएट करण्यासाठी किंवा मॅनिप्युलेट करण्यासाठी आपण काय करत असतो SQLचा यूज करत असतो. ओके. SQL अलॉज द युजर. मग युजरला कोणते कोणते ती अलो करत असते कोणते कोणते ऑपरेशन अलो करत असते टू क्रिएट, अपडेट, डिलीट अँड रिट्राईव्ह द डेटा फ्रॉम द डेटाबेस. म्हणजेच काय SQL काय करत असती युजरला काय करत असती अलो करत असती कशासाठी तर क्रिएट, अपडेट, डिलीट अँड रिट्राईव्ह द डेटा फ्रॉम द डेटाबेस. म्हणजेच काय तुम्ही जे ऑपरेशन परफॉर्म करता डेटाबेसवरती त्या ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी SQL काय करत असती हेल्प करत असते. ओके. नाव the takens and the syntax okay of SQL are oriented from English language hence it is very simple and easy to learn. म्हणजेच काय सांगितले ही जी SQL लँग्वेज आहे तिचे जे टेकन्स म्हणजे काय तुम्ही जे सिंटॅक्स वगैरे लिहिता मग ते सिंटॅक्स कसे आहेत इंग्लिश लँग्वेज ओरिएंटेड आहे. म्हणजे तुम्ही नाही का म्हणता क्रिएट टेबल म्हणता तुम्ही सॉरी. मग क्रिएट टेबल म्हणजे काय तुम्ही काय करता तुमच्या इंग्लिश लँग्वेजमध्ये लिहिता की नाही क्रिएट टेबल स्टुडंट. म्हणजे ते काय झालं त्याचा सिंटॅक्स पण झाला आणि काय झालं तुमचं इंग्लिश लँग्वेज ओरिएंटेड झालं. आणि मग ती काय आपल्याला इझी अंडरस्टँड करण्यासाठी इझी पण आहे आणि कसं आपल्याला इझिली लर्न पण होते ती लँग्वेज. ओके. ऑल द कीवर्ड्स ऑफ SQL कॅन बी एक्सप्रेस इन एनी कॉम्बिनेशन ऑफ अप्पर अँड लोअर केस कॅरेक्टर सो द SQL इज नॉट अ केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. मग ही जी SQL लँग्वेज आहे ती काय आहे केस सेन्सिटिव्ह लँग्वेज नाही आहे. SQL काय केस सेन्सिटिव्ह लँग्वेज नाही आहे. म्हणजेच काय हिच्यामध्ये तुम्ही काय करू शकता अप्पर केस अँड लोअर केस अप्पर केस आणि लोअर केसचे जे कॅरेक्टर्स आहेत ते काय करू शकता यूज करू शकता. ओके. नाव 5th वन इज
SQL इज अ डिक्लेरेटिव्ह लँग्वेज, इट इज नॉट अ प्रोसिजर लँग्वेज. म्हणजेच काय, ही जी SQL लँग्वेज आहे ती तुम्ही जशी डिक्लेअर करशाल तशी ती वर्क करत राहणार. म्हणजे तुम्हाला याला कोणत्याही प्रकारची प्रोसिजर नाही, म्हणजे स्टेप बाय स्टेप नाही, तर तुम्हाला जशी वाटेल तशी तुम्ही काय करू शकता, तिच्यावरती प्रोसिजर करू शकता. ओके, डिक्लेअर करू शकता आणि तुम्ही काय करू शकता, तुमचा जो टेबल आहे त्याच्यावरती ऑपरेशन्स परफॉर्म करू शकता. ओके, SQL इज व्हेरी पॉवरफुल लँग्वेज. ओके, and seventh one is SQL works with database programs like. मग SQL काय करते, डेटाबेसचे काही प्रोग्राम्स आहेत त्यांच्यासोबत वर्क्स करत असते. मग डेटाबेसचे प्रोग्राम कोणते, लाईक MySQL, ओरॅकल, MS ॲक्सेस, DBT ऑर SYBase, हे सगळे काय झाले तुमचे डेटाबेसचे प्रोग्राम झाले, त्यांच्यासोबत काय SQL वर्क करत असते. ओके, नाव वी लर्न द ॲडव्हान्टेजेस ऑफ SQL. ओके, first one is a high speed. SQL queries can be used to retrieve the large amount of records quickly from the database. मग याचा फर्स्ट ॲडव्हान्टेजेस काय, हाय स्पीड. हाय स्पीडमध्ये काय होतं, SQL queries can be used to retrieve the large amount of records क्विकली फ्रॉम द डेटाबेस. म्हणजेच काय सांगितले, जर का तुमच्या डेटाबेसमध्ये लार्ज अमाऊंट ऑफ रेकॉर्ड्स असतील तर काय तुम्ही SQLच्या क्वेरीज यूज करून काय करू शकता, इझिली रिट्राईव्ह करू शकता. ओके, नाव सेकंड वन इज अ पोर्टेबल. पोर्टेबल म्हणजेच काय, थोडक्यात प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. म्हणजेच काय, SQL कॅन बी रन ऑन एनी प्रॉब्लेम, इट कॅन बी एक्झिक्युटेड ऑन, म्हणजे SQL काय करू शकता तुम्ही कशावरती पण परफॉर्म करू शकता किंवा रन करू शकता, म्हणजे PCवरती, लॅपटॉपवरती किंवा मोबाईल फोन्सवरतीच. म्हणजेच काय झाले, थोडक्यात प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट झाली. ओके, नाव थर्ड वन इज सपोर्ट ऑब्जेक्ट ओरिएंटेड बेस प्रोग्रामिंग. म्हणजे जे तुमचे उपचे जे काही प्रोग्राम्स आहेत, मग काय SQL सपोर्ट्स ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कन्सेप्ट विच मेक इट पॉवरफुल. मग काय SQL काय करत असते, ज्या तुमच्या उपच्या ज्या कन्सेप्ट आहे, मग कोणत्या कोणत्या येऊ शकतात, तुमच्या इनहेरिटन्स येऊ शकतं, तुमचं इनकॅप्सुलेशन, या ज्या काही उपच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्यांच्यासोबत काय करते, ती इझिली सपोर्ट करत असते उपच्या कन्सेप्ट्सला. ओके, नो कोडिंग रिक्वायर्ड. म्हणजे ही जी SQL लँग्वेज आहे तिच्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कोडिंग लागत नाही. म्हणजेच काय, SQL इज इझियर टू मॅनेज द डेटाबेस सिस्टीम विदाऊट रायटिंग द लार्ज अमाऊंट ऑफ कोड. म्हणजेच काय, तुम्ही काय करू शकता, त्याची डेटाबेस इझिली मॅनेज करू शकता विदाऊट राईट डाऊन द म्हणजे लार्ज अमाऊंट ऑफ कोड. म्हणजेच काय, तुम्हाला जर का SQLची एखादी क्वेरी परफॉर्म करायची असेल किंवा एखादा प्रोग्राम परफॉर्म करायचा असेल, एखादं ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय खूप मोठं कोड लिहिण्याची काहीच गरज नाही. तुम्ही काय करू शकता, इझिली बोलू शकता की इन्सर्ट तुमचं नेम टाकायचं इंटू स्टुडंट टेबल. म्हणजे तुम्ही इझिली काय करू शकता, पूर्ण कोड न लिहिता तुम्ही काय करू शकता, एका लाईनमध्ये तुम्ही तुमचं जी क्वेरी ती ती ऑपरेट करू शकता. ओके, नाव नेक्स्ट वन इज यूज्ड फॉर रिलेशनल डेटाबेस. मग ही जी SQL आहे ती कशासाठी यूज केली जाते, रिलेशनल डेटाबेससाठी. म्हणजेच काय, SQL इज इझियर टू मॅनेज द डेटाबेस सिस्टीम विदाऊट रायटिंग द लार्ज अमाऊंट ऑफ कोड. म्हणजेच काय सांगितलं त्यांनी, तेच इझियर टू मॅनेज, म्हणजे डेटाबेस मॅनेज करण्यासाठी SQL खूप इझिली मॅनेज करते. तुमची जी डेटाबेस आहे ती खूप इझिली मॅनेज करते. कसं, विदाऊट रायटिंग द लार्ज अमाऊंट ऑफ कोड. म्हणजे खूप मोठा कोड लिहिण्याची काहीच गरज नाही. तुम्ही तुमच्या याच्यामध्ये त्याचा सिंटॅक्स यूज करून काय करू शकता, तुमचे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकता. ओके, नाव इझी टू लर्न अँड अंडरस्टँड. ओके, SQL मेनली कन्सिस्ट ऑफ इंग्लिश वर्ड. इझी टू लर्न अँड अंडरस्टँड का, तर कारण SQL मेनली कन्सिस्ट ऑफ इंग्लिश वर्ड. म्हणजेच काय, SQLची जी लँग्वेज आहे तिच्यामध्ये सगळ्यात जास्त वर्ड कोणते आहेत, आपले इंग्लिश वर्ड आहेत. हेन्स इट इज इझी टू लर्न अँड अंडरस्टँड द SQL क्वेरीज. मग त्याच्यामुळं काय होऊ शकतं, आपल्याला ज्या SQLच्या क्वेरीज आहेत त्या आपण काय करू शकतो, इझिली लर्न करू शकतो. ओके, नाव सेवन्थ वन इज कंप्लीट लँग्वेज फॉर डेटाबेस. म्हणजेच काय, SQL इज यूज टू क्रिएट द डेटाबेस अँड मॅनेज द डेटाबेस इन ऑल ॲस्पेक्ट्स. म्हणजेच काय, आपण जे डेटाबेस यूज करतो किंवा जे डेटाबेस मॅनेज करत असतो, क्रिएट करत असतो, मल्टिपल ऑपरेशन परफॉर्म करत असतो, तर ते कशाच्या मदतीने करत असतो आपण, तर ही जी SQL लँग्वेज आहे त्याच्यावरून आपण काय करत असतो, डेटाबेसवरती सगळे ऑपरेशन परफॉर्म करत असतो. ओके, अँड 8 लास्ट ॲडव्हान्टेज इज
क्लायंट सर्व्हर लँग्वेज. म्हणजेच काय, SQL कॅन बी यूज इन अ क्लायंट ऑर अ सर्व्हर आर्किटेक्चर ॲज अ मेडिएटर बिटवीन क्लायंट ॲप्लिकेशन अँड अ सर्व्हर ॲप्लिकेशन. ओके, मग ही SQL लँग्वेज काय करते, ॲज अ मेडिएटर म्हणून वर्क करत असते, ॲज अ मेडिएटर म्हणून वर्क करत असते. कोणाच्यामध्ये, क्लायंट आणि सर्व्हर, क्लायंटची आणि सर्व्हरची जी डेटाबेस असते. ओके, क्लायंट आणि सर्व्हरची जी डेटाबेस असते ह्या दोघांच्यामध्ये त्यांचं कम्युनिकेशन व्हावं म्हणून काय, SQL लँग्वेज काय असते, ॲज अ मेडिएटर म्हणून वर्क करत असते. ओके, दीज आर द ॲडव्हान्टेजेस, कॅरेक्टरिस्टिक्स अँड द होल इन्फॉर्मेशन ऑफ अ SQL लँग्वेज. ओके, in a next video we'll learn the types in a data types in a SQL. Okay, thank you. If you have any query, then ask me. Thank you.